पुष्पा 2 फेम अभिनेता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे। हैदराबादमधल्या चिकडपल्ली पोलिसांनी त्याला अटक केली आहे। संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2 चित्रपटाचा प्रीमियर आयोजित करण्यात आलेला होता आणि यावेळी अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी जी काही तौबा गर्दी केली होती। यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता। या प्रकरणात आता अभिनेता अल्लू अर्जुनला अटक झाली आहे। थोड्याच वेळात उस्मानिया रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर 3 वाजता नामपल्लीमधील न्यायालयामध्ये अल्लू अर्जुनला हजर केलं जाणार आहे। पुष्पा 2 फेम अभिनेता अल्लू अर्जुनला हैदराबादमध्ये अटक करण्यात आलेली आहे। हैदराबादमधल्या चिकडपल्ली पोलिसांनी त्याला अटक केली असून संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2 चित्रपटाचा ज्यावेळी प्रीमियर आयोजित केलेला होता त्यावेळी अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी इतकी प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती की त्यावेळी या गर्दीमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता। याच प्रकरणात आता अभिनेता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आलेली आहे। 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला। या प्रकरणात अल्लू अर्जुनला दोषी ठरवण्यात आलंय, कारण ज्यावेळी तो आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी आला होता तेव्हा तुफान गर्दी झालेली होती। थोड्याच वेळात उस्मानिया रुग्णालयामध्ये त्याची वैद्यकीय तपासणी होईल आणि मग दुपारी 3 वाजता नामपल्ली न्यायालयामध्ये अल्लू अर्जुनला हजर केलं जाणार आहे। पती आणि आपल्या मुलासोबत पुष्पा 2 चित्रपट पाहण्यासाठी ती महिला आली होती, जिचा मृत्यू झाला। चेंगराचेंगरीमध्ये या महिलेचा मुलगा देखील जखमी झाला। पीडित कुटुंबियांकडून तक्रार दाखल करण्यात आली आणि त्यानुसार अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे। आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आहेत आपल्यासोबत। महेश, कधी सगळा हा घडलेला प्रकार, त्यानंतर कधी तक्रार दाखल झाली आणि अखेर अल्लू अर्जुनला अटक झाली आहे, संपूर्ण घटनाक्रमासंदर्भात काय सांगाल? संध्या थिएटर जे आहे चिकडपल्ली भागातलं त्या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे आणि त्या ठिकाणी प्रकार घडल्यानंतर त्यामध्ये तक्रार दाखल झाली। आता त्या संदर्भात अल्लू अर्जुनला आरोपी करण्यात आलेला आहे। त्यामध्ये महत्वाचं म्हणजे काही साक्षीदारांच्या बयान पोलिसांनी तपासले होते आणि त्यानंतर अल्लू अर्जुनला सहआरोपी करण्यात आलेला आहे। आज पोलीस त्याच्या घरी गेले, त्या ठिकाणी त्यांनी त्याला ताब्यात घेतलं होतं। त्या ठिकाणी एक मोठा हाय व्होल्टेज ड्रामाही घडला। त्याची पत्नी आणि हे दोघे बाहेर आले होते, पोलिसांसोबत वादावादी झाली। त्यानंतर अल्लू अर्जुनचा असा आरोप होता की पोलीस माझ्या प्रत्यक्ष घरात बेडरूम पर्यंत आलेले आहेत आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला गाडीत बसून आता चिकडपल्ली पोलीस ठाण्यात आणलेलं आहे। त्या ठिकाणी एसीपी दर्जाचे अधिकारी त्याची चौकशी करत आहेत। महत्वाचं म्हणजे आता काही वेळानंतर, कारण साधारणतः आरोपीला अटक केल्यानंतर त्याची वैद्यकीय चाचणी केली जाते, त्यामुळे अल्लू अर्जुनला उस्मानिया हॉस्पिटल किंवा गांधी हॉस्पिटल या 2 पर्यायापैकी एका ठिकाणी दुपारी 2 वाजता नेलं जाणार आहे आणि त्यानंतर त्याला 3च्या सुमारास नामपल्लीच्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे। त्यानंतर काय घडेल आपल्याला दिसून येईल। सध्या तरी परिस्थिती अशी आहे की चिकडपल्ली पोलीस ठाण्यासमोर मोठ्या प्रमाणात त्याचे चाहते जमायला सुरुवात झालेली आहे। पोलीस त्या जमावाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतायत। सध्या अल्लू अर्जुनचे वकीलही त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यासोबत अल्लू अर्जुनचे वडील जे आहेत अल्लू अरविंद आहेत आणि त्याचे काही नातेवाईक सुद्धा त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। बरं, आपण ही दोन्ही दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय। ज्या वेळेला चेंगराचेंगरी झालेली होती, थिएटरच्या बाहेर इतका मोठ्या प्रमाणात जमाव जमलेला होता। अक्षरशः पुष्पा 2 या चित्रपटाच्या या सगळ्या फीवरमध्ये होते हे सगळे लोक, त्याचे चाहते, आणि त्यातच अल्लू अर्जुन हा देखील आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी बाहेर आलेला होता आणि त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता। अक्षरशः त्यांच्या उत्साहाला, आनंदाला उधाण आलेलं होतं आणि त्यामुळेच रात्रीच्या वेळी झालेली ही चेंगराचेंगरी, त्यामध्ये एक 35 वर्षीय महिला ही देखील आपल्या मुलासोबत आणि आपल्या पतीसोबत चित्रपट पाहण्यासाठी आलेली असताना तिचा या चेंगराचेंगरीमध्ये गुदमरून मृत्यू झाला आणि याच संदर्भात तिच्या कुटुंबियांनी जी काही तक्रार केली होती त्यानंतर अल्लू अर्जुनला देखील सहआरोपी करण्यात आले आणि त्याला आज अटक करण्यात आली आहे। आणि आता पुढची बातमी बघूयात। गुरुवारी शरद पवार यांचा वाढदिवस साजरा झाला। त्यानिमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली शरद पवार यांची। त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। याच निमित्तानं आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी प्रतिक्रिया दिली। शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं सुनंदा पवार म्हणाल्या। शरद पवार आणि अजित पवारांच्या कुटुंबियांची भेट ही राजकीय नसून कौटुंबिक भेट होती। दोन्ही राष्ट्रवादींना एकत्रित येण्याची गरज आहे। मूठ घट्ट राहिली की ताकद वाढेल, असं सुनंदा पवार म्हणाल्या। शेवटी कार्यकर्ता महत्त्वाचा असतो राजकारण करताना आणि त्याच्या भावना जाणून घेणं आणि त्याला त्याचं ऐकून घेणं ही सुद्धा
राज्यकर्त्याची जबाबदारी असते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या त्या त्यांच्या बरोबर आहेत. कारण विखुरलेला राहण्यापेक्षा एका मुठीने जर पक्ष राहिला तर त्याची ताकद चांगली राहील महाराष्ट्रामध्ये. त्यामुळं मी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करते की केव्हाही हे फुटलेलं जे कुटुंब आहे, गेले कितीतरी पिढ्या आम्ही एकत्र नांदतोय. पवार कुटुंब आम्ही सगळ्या सुखदुःखामध्ये, सगळ्या अडचणींमध्ये आम्ही एकजीव होतो आणि अडचणीमध्ये होतो. जो जरी प्रत्यक्ष स्वतंत्रपणे इंडस्ट्री असेल, सामाजिक क्षेत्र असेल, आम्ही स्वतंत्रपणे काम करतो. पण शेवटी कुटुंब हे कुटुंब असतं. ती कुटुंबाची ताकद होती, ती परत एका ठिकाणी यावी असं सगळ्या महाराष्ट्राला वाटतं, तसं मलाही वाटतं. आज आता उशिरा तुम्ही बोलताय, ठीक आहे. एक आई म्हणून त्यांचं आम्ही पण स्वागत करतो. आमची भावनाच आहे प्रत्येकाची. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुरुवातपासूनच भावना होती. अजितदादांनी 1.5 वर्षापूर्वी षण्मुखानंदमध्ये काय भूमिका मांडली होती की विरोधी पक्षनेते पदात मला रस नाही, मला आता संघटनेची जबाबदारी द्या. त्यांनी त्यांचं अस्तित्व सिद्ध करून दाखवलं. स्वतःच्या जोरावर 41 आमदार निवडून आणले आणि सगळं झाल्यानंतर आता एकत्र आले पाहिजे, बिलकुल आले पाहिजे. पण तुमच्या मुलाला वाटतं का की ते राज्यमंत्री पदाची किंवा कॅबिनेटची शपथ घ्यावी म्हणून तुम्ही बोललात? याचं उत्तर काकींनी द्यावं. ते येत असतील तर स्वागत आहे. पण जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे, संजय राऊत आणि रोहित पवार या चौघांना हे वाटत नाही, वाटणं शक्यच नाही. आमच्याकडून तर वेलकम आहे. तर शरद पवारांच्या वाढदिवशी अजित पवारांनी दिलेल्या भेटीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार का याबाबत चर्चांना उधाण आलंय आणि एकत्र येण्याबाबत दोन्ही पक्षांचे वरिष्ठच निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया नेत्यांनी दिली. कालच्या भेटीमुळे कुठलेही राजकीय तर्कवितर्क काढू नये, कारण ती पूर्णपणे कौटुंबिक भेट होती. परंतु काही लोकांचं आजही त्या राष्ट्रवादीमध्ये काम करणारे पदाधिकारी असतील किंवा या राष्ट्रवादीमध्ये काम करणारे पदाधिकारी असतील, या दोन्हीही पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये कुठेतरी भावना आहेत की दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं. परंतु आम्ही राजकीय वेगळी भूमिका घेतलेली आहे. आता त्याच्यावरती वरिष्ठ पातळीवरती काय निर्णय व्हायचा ते होईल. परंतु आमची राजकीय भूमिका ही महायुतीमधली आहे आणि महायुतीसोबतच राहू. त्यामुळे कालची भेट ही काही राजकीय भेट नव्हती, एक कौटुंबिक भेट होती. आणि आजही ते पवार सगळे सांगतात की आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आहोत. आमचे राजकीय विचार हे भिन्न असले त्यामुळे आमच्या त्या वाटा वेगळ्या आहेत, कुटुंबाच्या बाबतीमध्ये नाही. अर्थात या बाबतीमध्ये सुनंदाताई काय म्हणाल्या हे त्यात साहजिक आहे. त्या कुटुंबातल्या आहेत, अजितदादांच्या वहिनी आहेत, त्याच्यामुळे त्यांचं मत ते असू शकतं. पण या बाबतीमध्ये पवारसाहेब जो निर्णय घेतील त्याला अतिशय महत्त्व आहे. पवारसाहेब जो निर्णय घेतील त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार पक्षाच्या कोणाही कार्यकर्त्याचा आक्षेप असणार नाही, विरोध असणार नाही. हे झालं तर एक चांगलंच होऊ शकतं असं माझं देखील मत आहे. पुढची बातमी. बांगलादेशमध्ये हिंदूंवरती अत्याचाराच्या घटना घडतायत, यावरून उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. हिंदू समाजावरती होणाऱ्या अत्याचारांच्या घटनेवरनं त्यांनी केंद्र सरकारला सवाल केलेत. बांगलादेशात हिंदूंवरती हल्ले होत आहेत, इस्कॉन मंदिराची जाळपोळ करण्यात आली, मात्र केंद्र सरकार गप्प का असा सवाल त्यांनी केलाय. पंतप्रधान मोदींनी युक्रेनचं युद्ध एका फोनवर थांबवलं, तसे हिंदूंवरती अत्याचार होत आहेत तर बांगलादेशबाबत सुद्धा भूमिका घेतली पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणाले. बांगलादेशामध्ये ही बातमी महाराष्ट्र टाइम्सची आहे. इस्कॉनचं केंद्र, इस्कॉनचं मंदिर जाळले तरी आपण गप्प आहोत. त्यांच्या प्रमुख तिथल्या कोण जे असतात इस्कॉनचे त्यांना अटक झाली तरी सुद्धा आपण गप्प आहोत. हिंदूंवरती रोज अत्याचार होत आहेत तरी देखील आपण गप्प आहोत. मग आपले विश्वगुरू हे अत्याचार नुसतं पाहत का बसलेले आहेत? माझी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना विनंती आहे तमाम हिंदूंतर्फे की जसं आपण एका फोनवरती युक्रेनचं युद्ध थांबवलं होतं, तसंच बांगलादेशमध्ये जे काही हिंदूंवरती अत्याचार होत आहेत त्याबद्दल आपण काहीतरी भूमिका घ्यायला पाहिजे, पावलं उचलायला पाहिजे. कारण इथे नुसतं बटेंगे कटेंगे फटेंगे वटेंगे असं करून काही उपयोग नाहीये. जिथे काही नाहीये तिकडे छाती फुगवून दाखवण्यात काही अर्थ नाहीये. पण जिथे अत्याचार होत आहेत त्यांना आपली धमक दाखवण्याची आज गरज आहे. आमच्या खासदारांनी माननीय पंतप्रधानांच्या भेटीची वेळ मागितली होती, पण त्यांना ती नाकारण्यात आली. कारण मी सांगितलं होतं की रितसर आपण जाऊन पंतप्रधानांना एक पत्र द्यावं आणि त्यांचे व्याप खूप आहेत. त्यांना खूप देशांमध्ये फिरायचं असतं, जगभर फिरायचं असतं, भाषणं द्यायची असतात. तर कदाचित त्यांच्या नजरेत बांगलादेशामध्ये होणारे हिंदूंवरचे अत्याचार लक्षात आले नसतील, जसं मणिपूरचे आलेले नाहीत. तसंच हिंदूंवरचे अत्याचार बांगलादेशात होत आहेत. मंदिर जाळलं जाते,
आणखीन काय काय होते संपूर्ण सगळ्या काय बातमी येत नाहीयेत. तर केंद्र सरकारने तात्काळ काय पावलं उचलणार आहेत हे स्पष्ट केलं पाहिजे. बाकीच्या चर्चा तूर्त एक दिवस बाजूला ठेवा आणि संसदेमध्ये बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंवरती अत्याचारांबद्दल केंद्र सरकारची नेमकी भूमिका काय आहे आणि आपण काय पावलं उचलणार आहोत. कारण शेख हसीना इकडे आल्या त्या सुरक्षित आहेत, त्या सुरक्षित आहेत कुठे कोणालाच माहिती नाही. पण तिथे असलेले जे सारे गोरगरीब हिंदू आहेत ते मात्र रोज अत्याचार भोगतायत. त्यांच्याबद्दल आपण काय करणार आहोत हे त्यांनी सांगायला पाहिजे. ही सुद्धा मोठी बातमी आहे. गेल्या 80 वर्षापासून दादर रेल्वे स्टेशनच्या इथे असलेलं हमालांनी बांधलेलं, जो हमाल कष्ट करतो त्या हमालांनी बांधलेलं मंदिर गणपतीचं आणि हनुमानाचं हे भाजप सरकारने त्याला नोटीस पाठवली. ती नोटीस माझ्याकडे आहे की तुम्ही रेल्वेच्या जागेवरती अतिक्रमण केले 80 वर्षापूर्वी. 80 वर्षापूर्वीचं मंदिर हे पाडायला निघाले. मग तुमचं कुठे हिंदुत्व, कसलं हिंदुत्व आहे तुमचं? आम्हाला तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता तुम्ही हिंदुत्व सोडलं का, मग तुम्ही काय सोडलेलं आहे आता? ना तुम्ही आमच्या इथली मंदिरं वाचू शकत, ती तुमच्याच राजवटीमध्ये रेल्वे प्रशासन पाडतंय तरी आपलं केंद्र सरकार आणि राज्य सरकार ढिंप आहे. तर विधानसभेनंतर आता पालिका निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. आगामी पालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सर्वच पक्ष स्वबळावरती लढत असतात. त्यामुळे याबाबत आम्ही तीनही पक्ष एकत्रित बसून निर्णय घेऊ असं राऊतांनी सांगितलं. आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था या कधीही युती किंवा आघाडीमध्ये लढल्या गेल्या नाही, कधीच नाही. भारतीय जनता पक्ष शिवसेनाची युती असतानाही नाही, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असतानाही नाही. ह्या वेगळ्या प्रकारच्या निवडणुका असतात, तुम्ही समजून घेतलं पाहिजे. नगरपालिका, ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा, महानगरपालिका या निवडणुका वेगळ्या आहेत. त्यांना स्वतंत्रपणे त्यांना लढायचं आहे, त्यांनी लढलं पाहिजे आणि आपापल्या कार्यकर्त्यांना बळ दिलं पाहिजे. हेच कार्यकर्त्यांचं बळ पुढे विधानसभा आणि लोकसभेला आघाडी आणि युती म्हणून उपयोगाला येतं. संजय राऊतांच्या एकूण देहबोलीतून वागण्यातून थोडासा फ्रस्ट्रेशन आल्यासारखं मला त्यांच्या बोलण्यातून दिसते आणि कदाचित ह्या निराशेपोटी त्यांनी एकला चलोचा नारा दिला असेल. ज्यांचा त्यांचा पक्ष आहे, त्यांचे स्वतंत्र विचारधारा आहेत, त्यामुळे त्यांनी स्वतंत्र लढायचा निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. आघाडी म्हणून आम्ही एकत्रित लढण्यासाठी तयार आहोत, परंतु संजय राऊतांच्या भूमिकेच्या संदर्भात एकदा स्पष्टता आली की मग आम्ही आमचा निर्णय घेऊ. यानंतर एक मोठी बातमी नाशिकमधनं. ईव्हीएम विरोधात आज नाशिकमध्ये मोर्चा काढला जातोय. महानुभाव पंथ आणि वारकरी संप्रदायाकडनं ईव्हीएम विरोधात मोर्चा काढण्यात आलाय. नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा निघालाय. जनतेच्या मनात ईव्हीएम बाबत असलेली शंका लक्षात घेता बॅलेट पेपरवरती निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा आहे. महानुभाव पंथ आणि वारकरी संप्रदायाच्या अनुयायांसोबतच महाविकास आघाडीतील आणि मनसे वंचितचे स्थानिक नेते सुद्धा मोर्चामध्ये सहभागी झालेत. विशेषतः विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार ईव्हीएम विरोधातल्या मोर्चात सहभागी झालेत. अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आहेत आपल्यासोबत. लक्ष्मण, अतिशय लक्षवेधी हा मोर्चा दिसतोय, काय त्याबद्दल माहिती? नाशिकच्या बीडी भालेकर मैदानापासून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे. मोठ्या संख्येनं नागरिक जे आहेत ते देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे. विशेषतः वारकरी संप्रदाय आणि महानुभाव पंथ यांच्या नेतृत्वामध्ये या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन या मोर्चाची माहिती देण्यात आली आणि जास्तीत जास्त लोकांनी या मोर्चात सहभागी व्हावं अशा प्रकारचं आवाहन देखील त्यांच्या वतीनं करण्यात आलं होतं आणि याच आवाहनाला प्रतिसाद देत आज नाशिकमध्ये हा मोर्चा निघतो आणि या मोर्चामध्ये विशेषतः आपल्याला पाहायला मिळते की जे पराभूत उमेदवार आहे, ज्यामध्ये महाविकास आघाडी असेल, मनसे असेल किंवा इतर पक्षाचे जे पराभूत उमेदवार आहेत ते देखील या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहे. नाशिकमधून काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये अतिशय लक्षवेधी अशा प्रकारचे वेगवेगळे आपल्याला तिरडी यात्रा जी आहे ती देखील काढण्यात आल्याचं दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय. नाशिकच्या वेगवेगळ्या भागातून खरं तर ही सगळी ईव्हीएम विरोधाचा हा जो मोर्चा आहे तो जाताना आपल्याला पाहायला मिळतो. ईव्हीएम सोडून बॅलेटवर मतदान घ्यावं अशा प्रकारची मागणी या मोर्चेकरांची आहे आणि त्यालाच अनुषंगून या अशा प्रकारच्या मोर्चाचं आयोजन जे आहे ते नाशिकमध्ये करण्यात आलं आहे. लक्ष्मण, धन्यवाद या माहितीसाठी. आता पुढची बातमी. खासदार संजय राऊतांनी पक्षफुटीच्या मुद्द्यावरून भाजपवरती नवा आरोप केलाय.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 5 खासदार फोडा तरच केंद्रामध्ये मंत्रिपद मिळेल असं भाजपनं अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना सांगितलं असल्याचा धक्कादायक आरोप राऊतांनी केलाय आणि राऊतांच्या आरोपांमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे शरद पवार हे पुरोगामी विचारांचे नेते असून ते भाजपसोबत जातील असं वाटत नाही असं राऊत म्हणाले. तसंच अजित पवारांसोबत जाणं आणि भाजपसोबत जाणं एकच असल्याचा टोला राऊतांनी लगावला. मी आणलंय त्या मंजूर केलाय. अजित पवार गटाला मंत्रिपद केंद्रात यासाठी नाही, कारण मंत्रिपदाचा जो केंद्रात फॉर्म्युला ठरलेला मला वाटतं 6 खासदारांमागे 1. तर माझी अशी माहिती आहे की प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार गटाला सांगितले तुम्ही पवार साहेबांचे 5 खासदार फोडून घेऊन या, तेव्हा तुमचा 6चा कोटा पूर्ण होईल आणि मग तुम्हाला मंत्रिपद देऊ. यासाठी पवार साहेबांच्या पक्षाचे पवार साहेबांनी कष्टाने निवडून आणलेले खासदार आणि हे लोक त्यांचा पक्ष खासदार फोडतायत. फुटणाऱ्याला लाज वाटली पाहिजे. संजय राऊतांना अस्वस्थ वाटणं साहजिक आहे आणि म्हणून सकाळी आता त्यांनी त्यांच्या बुद्धीचा तर्क लावला की यांचे खासदार फोडून हे त्या ठिकाणी वेलकम करतील वगैरे वगैरे. म्हणून आम्ही म्हटलं की महायुतीकडून आता एक आम्हाला प्रचाराची गरजच नाही. महायुती सत्तेमध्ये बसली, यामध्ये सिंहाचा वाटा संजय राऊतांचा आहे. त्यांनी असंच बोलत राहावं, आम्हाला काही अडचण नाही. पण आजपासून त्यांना महायुतीने आमचा प्रवक्ता म्हणून ठेवलंय. त्यांनी त्यांची भूमिका उत्तम रीतीने ते बजावतायत. त्यामुळे त्यांच्या अस्वस्थतेला आणि त्यांना असं वाटतं की कदाचित महायुतीमध्ये पवार साहेबांचा पक्ष जर आला तर त्यांचं काय वाटोळं होईल हे संजय राऊत चांगल्या पद्धतीने जाणून आहेत. त्याच्यामुळे त्यांनी महायुतीचा प्रचारक म्हणून आम्ही त्यांना आजपासून शुभेच्छा देतो. तर याच मुद्द्यावरनं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी टीका केली. यावर राष्ट्रवादीचे खासदार अमर काळेंनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय. ऐकूयात. दिल्लीमध्ये सध्या ज्या बैठकांचा जोर वाढला आहे, ज्या बैठका होत आहेत त्यातून कुछ तो गडबड है असं म्हणायला स्कोप आहे. राऊत साहेब हे कुठल्या आधारावर बोलतात हे त्यांना माहीत. आता शिवसेनेपेक्षा जर त्यांना जास्त माहिती राष्ट्रवादीची असेल तर हे खरं एक चिंतनाचा विषय आहे. परंतु या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो की स्वतः अजित पवार गटांकडनं किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं सुद्धा अशा पद्धतीचं कुठलंच प्रपोजल हे आमच्यापैकी कुठल्याही खासदाराला अद्यापपर्यंत आलेलं नाही. जर त्यांना आमच्यासोबत संपर्क करायचा आहे, त्यांना जर आम्हाला त्यांच्यासोबत घ्यायचं आहे तर त्यांच्याकडनं काहीतरी सुरुवात तरी व्हायला पाहिजे ना. पण तशी सुरुवात सुद्धा झाली नाही. त्यांनी सुद्धा आमच्यापैकी एकाही खासदाराला अशा पद्धतीचा त्यांनी प्रस्ताव दिलेला नाही किंवा ते अप्रोच झालेले नाही. त्यामुळं या सर्व बातम्यांमध्ये काही तथ्य आहे असं मला वाटत नाही. एक मोठी बातमी येते. अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. काल दिल्लीमध्ये ही भेट झाल्याची माहिती मिळते. अजित पवार सध्या आपल्याला माहिती आहे दिल्लीमध्ये आहेत आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल भेट घेतली. काल दिल्लीमध्ये ही भेट झाली. सोबत सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार देखील दिसत आहेत.